नमस्कार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत उमरेड तालुक्यातील एकूण 53 गावाचा समावेश करण्यात आलेला आहे. या गावांमधील जे महिला बचत गट आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी चालून आलेली आहे. प्रकल्पाअंतर्गत महिला गटांसाठी औजारे बँकेसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर आपल्याला 5 तारखेपर्यंत हा अर्ज करायचा आहे. ह्याच्यासाठी महिला बचत गटांची नोंदणी माविम किंवा उमेद याच्या मार्फत होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत आपल्याला शेतीमध्ये मजुरांचा तुटवडा जाणवतो. त्याच्यामध्ये आपल्याला यंत्रांची गरज भासत असते, परंतु अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी अवजारे आणण्यासाठी किंवा त्यांचा वापर करण्यासाठी बरेचदा अडचण येते. त्या दृष्टीने NDKSP म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत जे गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये एक कृषी अवजारे बँक असायला पाहिजे, असा एक उद्देश समोर घेऊन आपण इथे आलेलो आहोत. त्याच्यामध्ये महिला बचत गट जे आहे, कारण हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे, त्याच्या दृष्टीने आपण महिलांसाठी एक चांगली संधी घेऊन आलेलो आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही पेरणीपासून तर काढणीपर्यंत जे काही अवजारे लागणार आहे शेतीमध्ये त्या अवजारांची तुम्ही खरेदी करू शकता. याच्यामध्ये ट्रॅक्टर चलित जर बँक तुम्हाला उभारायची असेल तर ट्रॅक्टर आणि त्याच्यासोबत किमान 3 अवजारे असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये आपल्याला BBF किंवा बेड मेकर तसंच टोकन यंत्र हे एक यंत्र आपल्याला अत्यावश्यक आहे, ते घ्यायचंच आहे. आणि याच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला मल्चिंग युनिट एक घ्यायचं असेल, मल्चिंग करण्याचं यंत्र किंवा पंप घ्यायचा असेल किंवा हार्वेस्टर घ्यायचं असेल, अशा प्रकारची यंत्र सुद्धा तुम्ही तिथे घेऊ शकता. आणि भाडेतत्वावर आपण ही यंत्र आपल्या गावात अत्यल्प दरात आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता येऊ शकते. ह्याच्यासाठी आपल्याला पात्रता निकष एवढंच आहे की पहिल्यांदा नोंदणीकृत गट असावा. गटात किमान 10 वेगवेगळ्या कुटुंबातील शेतकरी महिला असाव्यात. त्यांचा जे काही प्रकल्प समजा त्यांचा जो काही प्रस्तावित किंमत आहे त्याच्या 5% त्यांची वार्षिक उलाढाल असायला पाहिजे आणि भाग भांडवल 5% त्यांच्या जवळ असायला पाहिजे. तर ह्या काही पात्रता निकष जर आपण पूर्ण करत असाल तर आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत 5 एप्रिलपर्यंत अर्ज करावे असं मी आपल्याला आवाहन करते. धन्यवाद.